प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी मायावती यांचे मी आभार व्यक्त करतो, जेणेकरून त्यांनी एक तळागाळातली व्यक्ती देवळाली प्रवरा नगर परिषदला नगर अध्यक्ष पदाकरता त्यांना तिकीट दिलेले आहे। आणि आता आम्ही प्रत्येक वाड्या वस्त्यात फिरतो, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतोय, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतोय। तर प्रत्येकाला असं वाटतं की जे मागच्या वेळेस जे सत्ताधारी येऊन गेले तर त्यांनी फक्त गरीबावर अन्यायच केले, गरीबाला हाणणं, बाबासाहेबांचे फोटो बाहेर फेकणं, जे बाहेर जर कोणी जर तो नगर परिषद मध्ये जर आला तर त्याला 2-2, 3-3 तास बाहेर उभा ठेवणं, एखाद्या ठिकाणी जर गेले कोणावर अन्याय वगैरे झाला ते काचा सुद्धा गाडीच्या खाली करीत नव्हते। आणि ते बोलताना पण एकदम उद्धट भाषा त्यांची, रोडवर जर चालला एखाद्याची गाडी जरी रोडवर असली ते पाडून देणार, पुढे जाणार, म्हणजे असे कित्येक लोकांनी अन्याय केले। आणि आज बघा तुम्ही देवळाली नगर परिषद प्रत्येक पक्षांनी बॅनर लावल्या, बॅनरवर कोणत्याही महापुरुषाचा फोटो नाही। म्हणजे याच्यामध्ये आपण असं समजून घेतो तर हे कितीही जातीपातीच्या खालच्या पातळीचा विचार करू शकतात। आता पण यांनी फोटोला बघा तुम्ही, फोटो सगळे कोणते लावले, वर बोकायचे जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्या भ्रष्टाचारी लोकांचे फोटो लावले यांनी, जे यांना कामातून टक्के, आज देवळाली नगर परिषदला जर काम केलं तर त्याचे त्यांचे टक्के ठरलेले। तर प्रत्येक गोष्टीत यांचे टक्के, गरिबांचं काम राहते बाजूला आणि यांचं वेगळंच काहीतरी चालू राहतं। म्हणजे आज आम्ही प्रत्येक वाड्यावर फिरतो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतो, तर काय आहे तर लोकांचं प्रत्येकाचं असं म्हणणं आलं की यावेळेस एक घराणीशाही नाही आणि एक पैशावाले नाही, तर यावेळेस एकदम गरीब कुटुंबातली आणि महिला नगर अध्यक्ष झाली तर महिलांचे प्रश्न सुटतील आणि जे काही कामं स्थगित राहिले ते कामं होतील। महिला काय टक्के खात नाही, महिला कोणालाही भ्रष्टाचाराचे पैसे मागत नाही। काम जर झालं त्या कामाचे त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे जातील। तर यांचं कसं आहे, कॉन्ट्रॅक्टर आला तर आधी यांचा ठरलेला राहतो कॉन्ट्रॅक्टर किती पैसे घ्यायचे, तर महिलेला कॉन्ट्रॅक्टर बोलत नाही। तर अशा पद्धतीने सगळं कॅल्क्युलेशन करून आम्ही आज महिला नगर अध्यक्ष पदाकरता दिलेली आहे। तर सर्वांना माझी विनंती आहे, यावेळेस भ्रष्टाचारी लोकांना नका सत्ता देऊ, यावेळेस गरीब कुटुंबाची सत्ता, तुमच्या सारख्या तळागाळातली आणि प्रत्येक लोकांची तर रोजंदारी करणारी व्यक्ती, या व्यक्तीला तुम्ही निवडून द्या आणि तुमचे प्रश्न, ही व्यक्ती जर आली तरच प्रश्न सुटतील। परत जर सत्ताधारी आले तर परत तुम्हाला बेकबे करावं लागेल आणि त्यांचा रोडवरही मार खावा लागेल, अशी परिस्थिती परत निर्माण होईल। आज देवळाली गावाचा जर तुम्ही अभ्यास केला तर खूप मोठ्या प्रमाणात गुंडेशाही प्रवृत्तीचे लोक इथं तयार झालेले। हे एखादा व्यक्ती जरी गेला तर ती गाडी जरी उभा असली तर शिवीच बोलत नाही, अशी प्रवृत्ती तिथं निर्माण झालेली आहे। तर यावेळेस तुम्ही गरीब कुटुंबातली व्यक्ती द्या। बहुजन समाज पार्टी कुठलाही प्रकारे जात धर्म आणि ते गरीब मोठा न बघता कोणालाही ते स्वीकारतात। आणि तुम्हाला पण माझं यावेळेस सगळ्यांना, देवळालीकरांना, माय बाप, बंधू भगिनींना सगळ्यांना माझं विनंती आहे की तुमची बहीण आहे, हिला 5 वर्षातून एकदा चोळी लुगडं करा आणि तिला देवळाली नगर परिषदच्या खुर्चीवर बसवा, जेणेकरून प्रत्येकाचे प्रश्न सुटतील। देवळाली प्रवारात हाण मार भांडण तंड होणार नाही, कुठल्याही कामात भ्रष्टाचार होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांचे प्रश्न सोडतील, या मुलांना रोजगार भेटतील। जे देवळालीतून शिकून बाहेर मुलं जातात तर त्यांना देवळालीमध्ये काही ना काही 2 रुपयाचा का होईना रोजगार भेटल। आणि दवाखाने जे आपल्या दिवसभराच्या रुटीन मध्ये ज्या काही वस्तू लागतात, ज्या सेवा लागतात, ते देवळालीमध्ये अवेलेबल करण्याची आमची पूर्णपणे जबाबदारी राहील। आणि मी काय कोणावर आता शितोडा उडीत नाही, काय होतं याच्यावर शितोडा उडव, त्याच्यावर शितोडा उडव, काम राहते बाजूला, हे प्रत्येक काय होतं याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, मी काय आता कुठल्याही प्रकारे कोणावर टीका करत नाही। तर प्रत्येकाला मी हात पसरून आणि प्रत्येकाला विनंती करतो का येणाऱ्या 20 तारखेला मतदान होणार आहे, मतदान केंद्रामध्ये जाऊन अश्विनी चंद्रकांत दोंदे यांची निशाणी आहे हत्ती, या हत्ती समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा। आणि तुमच्यासारखी एक शेतकरी कुटुंबातली व्यक्ती, तळागाळातली व्यक्ती यावेळेस नगर अध्यक्ष करा। आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचे काही प्रश्न असतील त्या अश्विनी चंद्रकांत दोंदे पूर्णपणे सोडवण्याची जबाबदारी त्यांची। यांच्याकडे काय गाडी नाही, घोडं नाही, काय नाही, या सकाळी 8ला म्हणलं तर तिथं येतील। आम्हाला कुठल्याही प्रकारची लाज, काही शरम काही वाटत नाही। आम्ही तिथलं काम केलं आणि लवकर गेलो तर आम्हाला सत्तेचा कुठल्याही प्रकारे माज येणार नाही, ही मी प्रत्येकाकडून अपेक्षा करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये अश्विनी चंद्रकांत दोंदे यांना भरघोस मताने विजय करा आणि त्यांना काम करण्याची संधी द्या, एवढीच मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।